आज आपण सोडवणार आहोत सेशन 47. तर लॅबावर क्लिक करायचं आपल्याला पहिले, त्यानंतर याच्यातनी आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीप्रमाणे जशी आपण करतो त्याचप्रमाणे, आणि नंतर सेल्फ पाथ लर्निंग आपल्याला सुरू करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा, प्रोसीड करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, तर इथून स्टार्ट करा। तुम्हाला तुमच्या रिझ्यूम मध्ये टेक्स्ट बॉक्स ऍड करायचा आहे, तुम्ही कोणता ऑप्शन निवडाल म्हणत आहे। तर रिझ्यूम बॉक्स घेण्यासाठी आपल्याला बघा कोणता ऑप्शन निवडायचा आहे याच्यामधलं, तर बघा ऑप्शन डी आहे टेक्स्ट बॉक्स। तर ऑप्शन डी वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, तुमच्या रिझ्यूम मध्ये आयकॉन्स ऍड करण्याकरता योग्य तो ग्रुप निवडा म्हणत आहे। तर आयकॉन्स ऍड करण्याकरता आपल्याला कशाचा वापर करावा लागेल, तर इन्सर्ट मध्ये जाऊन इलस्ट्रेशनचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये शेप इन्सर्ट करू शकत नाही म्हणत आहे, तर इन्सर्ट करू शकतो म्हणून हा उत्तर चुकीचा आहे। पुढचा क्वेश्चन, इन्सर्ट टॅबच्या खालील डॅश डॅश रिबन मधून तुम्ही शेप इन्सर्ट करू शकता म्हणत आहे। तर कशातून शेप आपण इन्सर्ट करू शकतो, तर इलस्ट्रेशन या ग्रुप मध्ये जाऊन। नेक्स्ट, प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप ओळखा म्हणत आहे। तर पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला कोणती स्टेप वापरावी लागेल, तर इन्सर्ट टॅब, पिक्चर आणि सिलेक्ट इमेज आणि इन्सर्ट वर क्लिक करावं लागेल। तर ऑप्शन बी आहे त्याचं उत्तर। त्यानंतर ओके करा, गो टू होम वर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे। तर नॉलेज चेक वर क्लिक करा, इथे स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि त्यात बघा 5 नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आलेले आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला एका अनोळखी ईमेल आयडी वरून संलग्नाकरिता झिप फोल्डरसह ईमेल प्राप्त झाला आहे, तुमची पुढील कृती काय असेल म्हणत आहे। तर त्याचं उत्तर आहे बघा, तुम्हाला प्रेक्षकाच्या माहितीबद्दल खात्री नसल्यास ईमेलला डिलीट करणं हे आपलं काम आहे। तुम्ही तुमच्या लॅपटॉपची चोरी कशी रोखू शकता म्हणत आहे। तर लॅपटॉपची चोरी रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला हे सर्व गोष्टी वापराव्या लागेल। तर 4 नंबरचा ऑप्शन घ्या। तुम्ही सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपमधील तुमच्या एका सहकार्याला एक वरिष्ठ सहकारी मानसिक त्रास देत असल्यास तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर काय करायला पाहिजे, तर व्यवस्थापनाला याबाबत माहिती द्यायला पाहिजे। ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। पॉवर पॉईंट स्लाइड वरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल म्हणत आहे। तर पॉवर पॉईंट मधील इमेज चेंज करण्यासाठी आपल्याला कोणती स्टेप वापरायची आहे, तर त्याचं उत्तर आहे पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे आहे। तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करू शकता म्हणत आहेत। तर थीम अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जावं लागेल। तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। अशा प्रकारे नंतर SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा, ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व झालेलं आहे नॉलेज चेक। त्यानंतर गाइडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, पहिला क्वेश्चन्स लावा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये झूम इन याचा साईज 66 सेट करण्यासाठी व्ह्यू टॅब झूम ग्रुप याचा वापर करा म्हणत आहे। तर व्ह्यू टॅब मध्ये जा, झूम मध्ये जायचं आहे, पर्सेंट वर जाऊन आपल्याला किती करायचं 66, तर यात मी 66 टाका। त्यानंतर ओके करायचं आहे किंवा याच्यावर क्लिक केलं तरी चालेल तुम्ही, आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ओल्ड नावाचा शेप इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला शेप घ्यायची आहे, तर इन्सर्ट टॅब मध्ये जा, शेप मध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला ओल्ड नावाची शेप इथून घ्यायची आहे आणि ते ड्रॅग करून तो काढा आणि नंतर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन लावा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन ग्रुप, शेप आणि टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा म्हणत आहे। तर टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आपल्याला शेप मधून, तर इन्सर्ट टॅब मध्ये जा, शेप मध्ये जायचं आहे आणि ज्यातून बघा इथे टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे, टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या सिस्टीम मधून पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेज ग्रुप याचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचं आहे, कुठेही इन्सर्ट टॅब मध्ये जा,
पिक्चर मध्ये जायचं आहे आणि याच्यातून कोणताही पिक्चर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 1 मधील प्रेझेंटिंग यू डॅश फॉर यू टेक्स्ट सिलेक्ट करा आणि स्पेलिंग मिस्टेक चेक करण्यासाठी रिव्ह्यू टॅब मध्ये जाऊन स्ट्रिपिंग ग्रुपचा वापर करून स्पेलिंग याचा वापर करा म्हणत आहे. तर बघा कुठून म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर पूर्ण याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे, स्पेलिंगवर जा आणि सर्व स्पेलिंग चेक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड ड्युटीवर सेल्फचे क्वेश्चन झालेले आहे. येस आय एम वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे त्यानंतर 1 मिनिटाचा टायमिंग याच्यामध्ये पूर्ण करायचा आहे. तो केल्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. इथे स्टार्ट एक्झाम वर क्लिक करा, नेक्स्ट करायचं आहे. त्यामध्ये बघा 2 सिम्युलेशनचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन इथून स्टार्ट करा. तुम्ही इमेजला विविध इफेक्ट्स अप्लाय करून ती सुधारणा करू शकता. म्हणून लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेच्या निवडलेल्या इमेजला सिंपल फ्रेम अप्लाय करा म्हणत आहे. सिंपल फ्रेम देण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टॅब मध्ये जायचं आहे आणि यातून सिंपल फ्रेम द्यायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. शेवटचा क्वेश्चन, चित्र स्वरूपात माहिती सांगण्यासाठी आयकॉन्स अतिशय उपयुक्त असतात. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन इन्सर्ट करा, तसेच त्याचा ग्राफिक फील व्हाईट बॅकग्राऊंड असा बदला म्हणत आहे. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅब मध्ये जा, आयकॉन्स मध्ये जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्चवर क्लिक करा आणि इथून मोबाईलचा आयकॉन्स घ्यायचा आहे, इन्सर्ट करा आणि त्याचा कलर जो आहे तो व्हाईट करायचा आहे. तर फिल मध्ये जा आणि ते व्हाईट बॅकग्राऊंड वर क्लिक करायचं आहे आणि नंतर सेव्ह करा. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. एंड एक्झाम हे नाव टाका त्यामध्ये आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला बघा शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं इथे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा, नेक्स्ट करायचं आहे. त्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे. सर्वात जास्त वापरले जाणारे हँडहेल्ड संगणक डॅश हे आहेत म्हणत आहे. तर कोणता आहे, तो स्मार्टफोन आहे. डिस्क क्लीनअप, फाईल कॉम्प्रेशन आणि डिस्क रिफ्रॅगमेंटर ही सर्व डॅश प्रोग्रामची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर युटिलिटी प्रोग्रामची उदाहरणे आहेत. मास स्टोरेज डिव्हाइस ही विशिष्ट उच्च क्षमतेची दुय्यम स्टोरेज डिव्हाइस आहे जी एखाद्या संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात डेटा संग्रहित करण्यासाठी डिझाईन केली गेली आहेत म्हणत आहे. तर बरोबर आहे. डॅश उपकरणे जीपीएस उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून उपकरणाचे भौगोलिक स्थान निश्चित करतात म्हणत आहे. तर त्याला आपण जीपीएस म्हटले जाते, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन पूर्ण झालेलं आहे. येस करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व सेशन 47 पूर्ण झालेलं आहे.